welcome students. Today we can take that of the second topic of part first. That is again interesting matrices. About that matrices, first see some introduction from that the 11th standard. बघा त्याबद्दलची थोडी तरी इंट्रोडक्शन आपल्याकडे हवी. तर सी इट आणि मग इन द 11th स्टँडर्ड वी कॅन डिफाइन दॅट मॅट्रिक्स. तर कशी व्याख्या दिली होती आपण? सी दॅट द अरेंजमेंट ऑफ, काय म्हटलं आपण आता? द अरेंजमेंट ऑफ mn एलिमेंट्स. साधी आहे, ते सगळं तुमच्याकडे आहे, त्यासाठी मी त्या दिवशी सांगितलं होतं. Read it from that of the 11th standard. The arrangement of mn elements arranged in m rows and n columns. COLUMNS. बरोबर? In m rows and n columns and enclosed ENCLOSED and enclosed in a rectangular bracket. आणि अशा प्रकारच्या रेक्टँगल ब्रॅकेटने जर आपण त्याला बंद केलं, then it is called the matrix of order m by n. त्यावेळेस आपण त्याला मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर काय म्हणतो? m by n. बरोबर? म्हणजे बरोबर mn एलिमेंट्स त्या ठिकाणी असतात आणि मग त्याची ऑर्डर आपण घेतो m by that of the n. त्यानंतर we have to know that these matrices are denoted by that the capital letters a b c dot dot. आपण त्यांना कॅपिटल लेटरने दर्शवतो आणि जे काही एलिमेंट्स असतात that is a matrix A B C dot dot and elements are denoted by that small letters. आणि ते सफिक्स आपल्याला इन्फॉर्मेशन देतो about that in which row and in which column that element of that matrix A lie. म्हणजे तिथं AI जे काय सांगतो आपल्याला, तो घटक ith रो मध्ये आणि jth कॉलम मध्ये असणार. तर ही इन्फॉर्मेशन उपयोगीची आहे. आणि मग इन जनरल द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n वी कॅन स्टेट लाईक ऑफ दॅट. आणि आपल्याला माहिती आहे हे हा मॅट्रिक्स m by n ऑर्डरचा असेल तर त्याचं जनरल आयडेंटिफिकेशन असं करतो आपण a11 a12 a13 डॉट डॉट a1n. हा रो पहिला रो आर हॉरिझॉन्टल, कॉलम्स आर व्हर्टिकल. बरोबर? दुसरा रो कसा असणार? a21 a22 a23 डॉट डॉट a2n. तिसऱ्या रो पर्यंत जाऊ कारण तिथपर्यंत आपला जास्तीत जास्त मॅट्रिक्स असणार a31 a32 a33 डॉट डॉट a3n. आणि मग आता हा झाला तुमचा थर्ड रो. तसा हा शेवटचा रो am1 mth रो फर्स्ट कॉलम डॉट डॉट mth रो सेकंड कॉलम डॉट डॉट mth row third column. Like of that mth row and nth column, therefore its order is m by n. तर असा तो इन जनरल मॅट्रिक्स असतो. आणि एवढा मोठा मॅट्रिक्स आपल्याला प्रत्येक वेळेस लिहिणं शक्य नसतं आणि म्हणून आपण त्याला शॉर्ट मध्ये देतो a इक्वल टू aij, ऑर्डर असते m by n. बरोबर? तर a इक्वल टू aij. b हा मॅट्रिक्स असेल तर त्याला bij ने दर्शवा. रो आणि कॉलम तर तुमचे आहे आणि जे किंवा काय असतील त्याप्रमाणे येतील. आणि हे झालं त्याची व्याख्या, त्याचं नोटेशन, हाऊ वी कॅन एक्सप्रेस इन शॉर्ट वगैरे. मिळालं? त्यानंतर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा आणखी अबाउट दॅट मॅट्रिक्स वी कॅन लर्न दॅट ऑफ द बेसिक ऑपरेशन्स देअर. आणि मग त्या मॅट्रिक्स बद्दल आपण प्रथम ह्या इक्वालिटीचा उपयोग घेतला. म्हणजे फेन वी कॅन कॉल दॅट टू मॅट्रिसेस आर सेड टू बी इक्वल. जिथं आपण कसं डिफाइन केलं? ऑर्डर समान पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा इक्वल पाहिजे. दुसरं शिकलो आपण त्याबद्दलचं स्केलर मल्टिप्लिकेशन. बरोबर? स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे एखाद्या नॉन झिरो नंबरनं त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक घटकाला गुणायचं. तिसरं होतं त्याचं ऍडिशन ADDITION. त्याच्यातच आलतं सबट्रॅक्शन, वजाबाकी. बेरीज झाली की वजाबाकी येतेच. आणि चौथं होतं मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन बद्दल आपण बराच विचार केला, त्याची ऑर्डर कशी पाहिजे वगैरे हे सगळं तुमचं 11वीत होतं.
बरोबर. तर हा दुसरा मुद्दा त्याचा महत्वाचा मिळाला. तर एवढी इन्फॉर्मेशन 11वी मध्ये आपण शिकलो होतो. आणि मग आता टुडे वी कॅन डिस्कस इट्स नेक्स्ट पार्ट, which now we have to get the another important information about that matrix there. आणि मग त्या मुद्द्याचं नाव आहे that is elementary, ELEMENTARY, elementary transformations. बघा, elementary transformations. मग elementary म्हणजे काय? मूळ. ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजे काय? त्या ठिकाणच्या येणाऱ्या प्रक्रिया किंवा ऑपरेशन्स. आणि मग आताच आपण डिफाइन केला, the arrangement of that mn elements arranged in m rows and in n columns is called that the matrix of order m by n. ते ब्रॅकेट मध्ये टाकणं वगैरे ते येणारच. याचा अर्थ कोणताही मॅट्रिक्स म्हटलं की त्याला रो आणि कॉलम आलेच, LUMNS. आणि म्हणून basically there are the first two types of elementary transformations. मूलतः तिथं दोन प्रकारचे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असतात. ते आपण एकत्रित शिकणार आहोत, तर ते सारखेच असतात, पुढे कळेलच. तर पहिल्याला म्हणायचं एलिमेंटरी, MENTARY, फक्त इथं शब्द टाकायचा रो ट्रान्सफॉर्मेशन, शॉर्ट मध्ये देऊ इथं. आणि दुसरा आहे सिमिलर एलिमेंटरी, बघा, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. तर काय म्हटलं आपण त्यांना? एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. आणि मग आता यांच्यातले परत तीन प्रकार असतात. नाउ नोट दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स, सिमिलरली दॅट ऑफ द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. आणि मग प्रत्येकाचे तीनच प्रकार असतात. म्हणजे टोटली देर आर द 6 ट्रान्सफॉर्मेशन्स, म्हणजे एकूण 6 आहेत. 6 ट्रान्सफॉर्मेशन्स ऑर ऑपरेशन्स. म्हणजे ऑपरेशन्स म्हणजे काय? त्या प्रक्रिया असतात. जसं आपले बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, these are the basic operations in our mathematics. तसेच हे मॅट्रिक्सच्या बद्दलचे ऑपरेशन्स आहेत. आणि मग आता आपण त्यांचा विचार इन डिटेल्स we can do that. आणि मग आता त्याच्याबद्दलचं आपल्याला डिटेल्स मध्ये मिळेल. तर हे झालं त्याचे मूळ प्रकार किती, त्या मूळ प्रकारामध्ये प्रत्येकाचे किती, आणि प्रत्येकाचे असतात 3-3च, ते सुद्धा सिमिलरच असतात. तर इथं सांगताना सुद्धा आपण रो और कॉलम ह्याच भाषेत सांगणार. परंतु तेच डिस्कस करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची अबाउट युजिंग दॅट ऑफ द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. तर हे काय तुमच्या पुस्तकात नाही आहे, हे आपलं जनरली नोट दॅट थिंग, तर आपल्याला अडचण येणार नाही. आणि मग बघा, तर when we can use that of the row transformations. आता मी एलिमेंटरी हा पण नाही शब्द वापरणार. when we can use that the row transformations, at that time always write the matrix row wise. बघा, त्यावेळेस त्या मॅट्रिक्सचे एलिमेंट हे तुम्ही रो वाईजच लिहा, तर आपली मिस्टेक होत नाही. आणि when we can use that the column transformations, ज्यावेळेस तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करायचा असेल, राईट द मॅट्रिक्स ॲट दॅट टाइम कॉलम वाईज. त्यावेळेस तो मॅट्रिक्स लिहिताना कॉलम वाईज लिहा, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताना तो रो वाईज लिहा, म्हणजे अडचण येत नाही. लक्षात आलं? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हे झालं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल, हाऊ वी कॅन अप्लाय इट. आणि आता त्यांचा विचार करू. आणि फर्स्ट टाइप साधा आहे बघा, ते अगोदर शब्दात देऊ, मग त्याचं नोटेशन कॉलम्स मध्ये, रो मध्ये, आणि मग त्याचं उदाहरण. तर काय आहे ते बघा, इंटरचेंज. बघा, इंटरचेंज, CHANGE, इंटरचेंज बिटवीन एनी टू रोज. बघा, इंटरचेंज बिटवीन एनी टू रोज और एनी टू कॉलम्स. त्यामुळे दोन्ही एकत्रितपणे सांगितले जातात. इंटरचेंज बिटवीन एनी टू रोज और एनी टू कॉलम्स. तर असं त्या पहिल्या ट्रान्सफॉर्मेशनचं किंवा ऑपरेशनचं किंवा प्रक्रियेचं नाव आहे. हे मॅट्रिक्सलाच अप्लाय केलं जातं. याच्या अगोदर आपण ते डिटर्मिनंट मध्ये इन द 11th स्टँडर्ड यूज दॅट. बरोबर.
फक्त मॅट्रिक्स मध्ये बंधन काय होतं, म्हणजे सॉरी डिटर्मिनंट मध्ये असणाऱ्या रो आणि कॉलमची संख्या ही समान असते. मॅट्रिक्स मध्ये मात्र तसं काही नसतं. दुसरा एक महत्वाचा बदल, डिटर्मिनंट have that of the sum value but matrix do not have any value, it is only that of the arrangement. ती फक्त अरेंजमेंट होत्या. आणि मग आपण त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट शिकलो इन द 11th स्टँडर्ड, म्हणून 11वीला विसरून चालत नाही. काय की जर एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, आता ह्याच्या अगोदरची इन्फॉर्मेशन थोडीशी आणखी देतो म्हणजे तसंच 11वीत सगळं आहे तुमच्याकडं. तर बघा, इफ देर इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे सगळे 13 का 14 का 15 प्रकार आपण ते मॅट्रिक्सचे डिफाईन केले. त्या रो मॅट्रिक्स पासून आपण त्या ठिकाणच्या अपर ट्रँग्युलर, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, सिंग्युलर, नॉन सिंग्युलर, डायगोनल, स्केलर वगैरे वगैरे काय असतील ते, बरोबर. इफ आपल्याला जास्तीत जास्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा उपयोग होता. मग त्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आपण शिकलो, जर त्या मॅट्रिक्स आपण ए न घेतला आणि त्या ए ची किंमत जर 0 आली तर आपण त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणत होतो. SINGULAR. मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते, हे लक्षात घ्या. इथं काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. हे सगळं झालंय. आणि जर ती नॉट इक्वल टू 0 असेल तर आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि याचा उपयोग होणार आहे आपल्याला पुढे, लक्षात आलं. तर असं ते आहे. ज्या वेळेस आता जे संदर्भ येतील असे त्यावेळेस तुम्हाला ते आठवण करून दिलीच जाईल. त्यामुळे तुम्ही थोडंसं इंडिपेंडेंटली यू कॅन स्टडी वेल, हे वारंवार सांगतोय. तर सी दॅट. मग काय आहे ते ऑपरेशनचं नाव, इंटरचेंज बिटवीन एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स, बरोबर. मग आता बघा काय म्हणतंय ते. आणि मग इफ वी कॅन टेक इंटरचेंज बिटवीन, बघा आता, इफ वी कॅन टेक इंटरचेंज बिटवीन ith row and jth row of a matrix A. कुठलाही मॅट्रिक्स असू द्या, फक्त थोडा वेळ आपण नाव देण्यासाठी त्याला A म्हटलं. जर आपण एखाद्या मॅट्रिक्सच्या ith row मध्ये आणि jth row मध्ये बदल घेत असू, then that transformation is denoted by. त्यावेळेस ते कसं दाखवायचं हे महत्वाचं आहे. म्हणजे आहे तसा रो उचलायचा, दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवायचा, दुसरा परत पहिल्याच्या ठिकाणी आणायचा, मग कुठलाही असू द्या. See that if we can take the interchange between ith row and jth row of a matrix A, then it is denoted by Ri interchange Rj. म्हणताना कसं म्हणायचं, Ri interchange Rj, लिहिताना तो डबल एरो, like of our double implication in logic. तो नोटेशन एक असतात, तिथं आपण त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणतो लॉजिक मध्ये, इथं आपण त्याला म्हणतोय इंटरचेंज बिटवीन Ri Rj. म्हणजे Ri हा Rj च्या ठिकाणी जातो, तर Rj हा Ri च्या ठिकाणी येतो. तर कसं वाक्य आलं, इफ वी टेक द इंटरचेंज बिटवीन ith row and jth row of a given matrix A, then it is denoted by Ri double arrow Rj, or कधी कधी असं पण असतं Rij. मग ह्याच्यातला R म्हणजे कोण आणि Ij म्हणजे कोण ते सुद्धा आपल्याला माहिती आहे, म्हणजे सांगणं काम आहे आपलं. आणि मग हिअर दिस R stands for, तर R stands for particular rows of that matrix A. आणि I आणि कॉमा J ह्या व्हॅल्यू तुमच्या 1 2 3 डॉट डॉट पैकीच कुठल्या तरी असणार. म्हणजे R stands for that of the rows, Ij stands for that of the in which 2 rows we can take the interchange. हे साधं ऑपरेशन आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे काय, R stands for rows आणि Ij equal to 1 2 3 डॉट डॉट. म्हणजे I ची किंमत 1 असेल, J ची किंमत 3 असेल, किती असू द्या. लक्षात आलं, असं ते ऑपरेशन होता. त्यानंतर आता फक्त शब्द बदलायचा. सिमिलरली इफ वी कॅन टेक अ इंटरचेंज बिटवीन ith column and jth column of that given matrix, then that transformation is denoted by Ci interchange Cj or Cij.
त्यावेळेस त्याला कसं दर्शवणार आपण? CI इंटरचेंज CJ और CIJ. Here similar, C stands for columns of that row. पण इथं C ला आपण काय म्हणणार? columns of that row आणि IJ तर आहेतच तुमचे 1 2 3. असं त्याचा मीनिंग झाला. तर सिंपल आहे. आणि मग आता फॉर एक्झाम्पल बघा, आता हे असं हळूहळू आपल्याला त्या इन्फॉर्मेशन मिळत जातात. पण तुम्ही थोडंसं घरी आपल्याला योगदान देणं, आपल्यासाठी देणं हे महत्वाचं आहे. तर सी दॅट फॉर एक्झाम्पल लेट अस टेक A इक्वल टू, आपण साधा मॅट्रिक्स घेऊया. समजा त्या ठिकाणी आहे 2 3 -1 0 5 दॅट ऑफ द 6. आता लगेच तुमची ऑर्डर लक्षात आली पाहिजे. 2 रो आहेत, 3 कॉलम आहेत, ऑर्डर आली त्याची 2/3. इथून पुढे ती नसणार. आता जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण उदाहरणामध्ये घ्यायचे नसते. आपण ते समजून सगळं घ्यायचं. समजून उमजून घेतलं तर आपला फायदा होणार. लक्षात आलं? त्यामुळे लव दॅट थिंग्स, कोणत्याही गोष्टीवरती मनापासून आपण त्याचा जर विचार केला तर ते उपलब्ध होतच, आत्मसात होतच. झालं? मग आता काय घडतंय ते बघा. नाउ सपोज दॅट वी कॅन टेक द अप्लाय. तर 3 शब्द प्रयोग असतात कधी कधी. अप्लाय और परफॉर्म और यूज. मग कुठलाही शब्द प्रयोग येऊ द्या तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये किंवा आन्सर पेपर मध्ये. अप्लाय म्हणजे ती प्रक्रिया किंवा ते ट्रान्सफॉर्मेशन ह्या मॅट्रिक्स वरती अप्लाय करायचं. और परफॉर्म अर्थ तोच, और यूज कोणाचा उपयोग करायचा ते घेण्यासाठी आहे. मग ज्या अर्थी ते ट्रान्सफॉर्मेशन आहे याचा अर्थ त्या मॅट्रिक्स मध्ये बदल होणार. मग तो बदल नेमका कशात होतोय, कशात होत नाही हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे बाकीच्या ऑपरेशनला सुद्धा तसंच आहे. बदल हा होणार, कारण ते ऑपरेशन तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करता किंवा ते ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करता, परफॉर्म करता किंवा त्याचा उपयोग करता. लक्षात आलं? आणि मग बघा, अप्लाय और परफॉर्म और यूज. तर अगोदर रोजचा उपयोग. आता 2च रो आहेत त्यामुळे काही अडचण नाही. R1 इंटरचेंज R2. बघा, त्यावेळेस तुम्हाला एक नवीन मॅट्रिक्स येतो. थोडा वेळ त्याला न्यू मॅट्रिक्स म्हणतो, नाव पण देणार नाही त्याला, काहीतरी आहे पुढं. आणि मग बघा, आता ज्यावेळेस R1 इंटरचेंज R2 आपण म्हणतो त्यावेळेस आहे तसा दुसरा रो उचला. म्हणजे तिरकस नाही. हा झिरो लिखणं विचारायचा आहे तसे हे घटक करस्पॉन्डिंग आले पाहिजेत ना, हे माहिती आहे तुम्हाला. 0 5 6 2 3 -1. आणि आता नवीन जो मॅट्रिक्स झाला तो A सारखा किंवा A च्या इक्वल अजिबात नाही, परंतु त्याची ऑर्डर मात्र बदलली नाही. म्हणूनच बघा मी सांगितलं की 2 मॅट्रिक्स इक्वल कधी होतात? ज्यावेळेस त्यांची ऑर्डर आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. बघा, इथल्या पहिल्या प्लेसचा एलिमेंट आहे 0, इथला आहे 2, इथं 6 तर तिथं वजा आहे, इथं 3 तर इथं 5. याचा अर्थ ते इक्वल मॅट्रिक्स असतील का? नाही. परंतु ऑर्डर मात्र बदलली का? अजिबात नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत. ते घटक तर एकमेकांबरोबर नसतात, घटक तेच असतात, फक्त त्या प्लेसेस मात्र ते बदलतात. कोणामुळं? ह्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे. बरोबर? आणि मग बघा, फेन वी कॅन, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फेन वी कॅन अप्लाय एनी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन दॅट द मॅट्रिक्स, देन इट्स ऑर्डर डू नॉट चेंज. हे पहिलं लक्षात ठेवायचं. ऑर्डर डू नॉट चेंज म्हणजे त्याची जी रचना आहे, त्याची जी अरेंजमेंट आहे 2 रो आणि 3 कॉलम मध्ये, ती मात्र बदलत नसते, परंतु प्लेसेसचे घटक मात्र बदलतात. म्हणजे समजा मी याला थोडा वेळ B मानलं, त्यांची ऑर्डर समान आली परंतु घटक समान आहेत का? नाही. याचा अर्थ A बरोबर B म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. ऍट दॅट इन्स्टंट A नॉट इक्वल टू B. मग आता प्रत्येक वेळेस त्याला नाव बदलत देणं तर शक्य नाही आपल्याला. आणि म्हणून दुसरा शब्द प्रयोग येतो. ऍट दॅट टाइम वी से दॅट. त्याला ठराविक शब्द आहे. इक्वल तर तो नाहीच आहे, ऑर्डर फक्त समान आहे, हे लक्षात घ्या. एक मुद्दा लक्षात आला का तुमच्या? त्या ठिकाणी परत एकदा बघा. When we can apply any type of elementary transformation on that the matrix, its order do not change, but their places and their elements are changed. Places म्हणजे काय? त्या प्लेसला असणारे घटक बदलतात आणि म्हणून त्याला नाव आहे. At that time that new matrix is called that A is equivalent to EQUI PALPNT.
इक्वल शब्द नाही तो, त्याच्या सारखा आहे. सारखा म्हणजे कसा, ऑर्डर प्रमाणे सारखा आहे, घटक मात्र सारखे नसतात. म्हणजे ते इक्वल टू साइन नसतं, असं तो इलॉंगेटेड यस असतो. हा at that time we say that A is equivalent to that the new matrix. आता परत बघा, समजा तुम्ही ह्या न्यू मॅट्रिक्स वरती परत तेच ऑपरेशन जर अप्लाय केलं, R1 इंटरचेंज दॅट ऑफ द R2, तर तुम्हाला परत तोच मॅट्रिक्स येतो. लक्षात आलं? तर असं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. आता नाव सपोज दॅट आता तुम्ही रो ऑपरेशन अप्लाय केलं, आता कॉलम ऑपरेशन अप्लाय करू. बघा, अप्लाय और परफॉर्म और यूज C1 इंटरचेंज C3. आता इथं 3 कॉलम आहेत, C1 इंटरचेंज C2 घ्या, C2 इंटरचेंज C3 घ्या. आता आपण C1 इंटरचेंज C3 घेतलं. आता मग आम्ही रो वाईज घटक लिहिल्या, आता मी कॉलम वाईज घटक लिहिणार आहे. देन न्यू मॅट्रिक्स इज, रचना तीच असणार, त्यामुळे काही बदल नाही, परंतु घटक मात्र आता कॉलम वाईज लिहायचे. परत आपण तेच म्हणणार, A इज इक्विव्हॅलंट टू, मग कसं आहे, C1 इंटरचेंज C3. मग हे इथं आणायचे, त्यांना तिकडे घेऊन जायचा, म्हणजे -1 6 पॅरलल असतात. बरोबर तो कॉलम मी कॉलम वाईज घटक लिहितोय आता, आणि हे इथं आले तुमचे 2 0, आणि मिडल कॉलम सेकंड कॉलम इज ॲज इट इज. परत ऑर्डर बदलली का आपली, नाही बदलली, आणि हे तिथं लक्षात घ्यायचं. तर हे महत्वाचे मुद्दे ह्या प्रक्रियेमध्ये इंटरचेंज बिटवीन एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स मध्ये मिळालं. तर हे होतं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन. हा त्यानंतर दुसरं इजी आहे, सगळे सोपे आहेत. त्यानंतर सेकंड, मल्टिप्लाइंग टू द, डिटरमिनंट मध्ये होते बघा ते, मल्टिप्लाइंग टू द ईच एलिमेंट ऑफ, हे शब्द महत्वाचे आहेत. मल्टिप्लाइंग टू द ईच एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम, एनी रो और एनी कॉलम बाय अ नॉन जीरो स्केलर के, नॉन जीरो स्केलर के, नॉन झिरो स्केलर के किंवा एखादा कॉन्स्टंट. मग तो अपूर्णांक असू द्या, पूर्णांक असू द्या, निगेटिव्ह असू द्या, पॉझिटिव्ह असू द्या. शब्दशः ते कसं आहे ऑपरेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन, मल्टिप्लाइंग टू द ईच एलिमेंट ऑफ एनी रो, त्या रो मधल्या प्रत्येक घटकाला कुठल्या तरी रियल नंबरनं किंवा त्याला इथं स्केलर म्हटलं जातं, त्यानं गुणण्याची प्रक्रिया करणे. हे साधं आहे. झालं. फॉर एक्झाम्पल, नाही आपलं नोटेशन बघा, तर याला रिमूव्ह करूया. शब्दशः कसं आलं दुसरं ऑपरेशन, मल्टिप्लाइंग टू द ईच एलिमेंट ऑफ एनी रो और एनी कॉलम बाय अ नॉन झिरो स्केलर के. आणि मग आता बघा, नाउ इफ वी कॅन मल्टिप्लाय टू द ith row, बघा, if we can multiply to the ith row or each element of ith row, शब्द प्रयोग एकच. if we can multiply to each element, वाटल्यास मी तो शब्द देतोच इथं, each element of ith row by a scalar k not equal to 0. तो कसा पाहिजे आपल्याला, नॉन झिरो पाहिजे. If we can multiply to each element of ith row by a scalar which is non-zero, that is k not equal to 0, then that operation or transformation is denoted by Ri change to, त्याच्यात बदल होणार. बघा बघा कसं होतं, Ri इंटरचेंज Rj. आता आपला रो हा बदलून जाणार, आणि कसा बदलणार, तर फक्त इथं सिंगल एरो आहे. Ri चेंज टू k टाइम्स Ri, किंवा कधी कधी फक्त k टाइम्स Ri ते देतात. उदाहरणामध्ये किंवा एक्झरसाइज मध्ये तुम्हाला मिळेल. हे मात्र योग्य कळतं आपल्याला ऑपरेशन, म्हणून याला पण विसरायचं नाही. कधी कधी क्वेश्चन पेपर मध्ये मुद्दाम तसं ते देतात, म्हणून लक्षात ठेवायचे नोटेशन्स ऑपरेशन्स काय असतील ते. त्यामुळे जर आपण आपल्या मॅट्रिक्सच्या कुठल्या तरी एखाद्या रोला k ह्या नॉन झिरो क्वांटिटीनं किंवा कॉन्स्टंटनं किंवा स्केलरनं गुणलं, तर ते ऑपरेशन आपण कसं दर्शवतो, Ri चेंज टू k टाइम्स Ri और k टाइम्स Ri. सिमिलरली तसंच बघा आता, सिमिलरली if we can multiply to each element of ith column, फक्त रोच्या ऐवजी कॉलम,
बाकी तेच सगळं. बाय नॉन झिरो स्केलर k, then it is denoted by ci change to k times ci or k times ci. त्याला कसं दर्शवायचं? ci change to k times ci or k times ci. म्हणजे बदल कोणामध्ये होतोय? ith रो मध्ये किंवा ith कॉलम मध्ये. कसा होतोय? त्या रोच्या प्रत्येक घटकाची पट तुम्हाला मिळते. मग ते कधी दुप्पट असेल, निमपट असेल, मायनस असेल, अपूर्णांक असेल, कशी असू द्या, फक्त झिरो नको आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता साधा मॅट्रिक्स घेऊ. सपोज दॅट a इक्वल टू 2 3 -1 दॅट ऑफ द 0. आणि मग आता आपण यूज r2 चेंज टू 2 टाइम्स दॅट ऑफ द r2. म्हणजे काय? आपल्या दुसऱ्या रोच्या प्रत्येक घटकाला 2 ने गुणायचं. मॅट्रिक्स बदलणार, ऑर्डर नव्हे. परत बघा. अँड देअरफॉर वी कॅन से ए इज इक्विव्हॅलंट टू. इक्वल हे राहतच नाही, बरोबर. आणि बघा इथं तर स्पष्ट जाणवतच. म्हणजे ऑर्डर बदलणे याचा अर्थ बॉक्स तोच राहणार. आता प्रक्रिया काय आहे? ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? r2 चेंज टू 2 टाइम्स r2. म्हणजे दुसऱ्या रोला आपण 2 ने गुणायचं. याचा अर्थ पहिल्या रोला कुठेही डिस्टर्ब करू नका. रो ऑपरेशनचा किंवा ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग आपण करतोय. घटक लिहिताना रो वाईजच लिहा. आणि हे इन्स्ट्रक्शन तुम्ही अप्लाय केले की आपलं हे प्रकरण संपलं म्हणून समजा. तर हे साधा आहे. आणि मग आता आपण दुसऱ्या रोला गुणायचा. मग या ठिकाणचा ह्या प्लेसचा घटक -1 आहे, तो मिळेल -2. 2 into 0 that is a 0. ऑर्डर बदलली का? नाही. इथं पण 2/2 होतं, इथं पण 2/2 झालं. समजा एखाद्याने आता हे ऑपरेशन अप्लाय केलं. कुठला? आता कॉलमचं बघूया. सिमिलर अप्लाय c1 चेंज टू 3 टाइम्स दॅट ऑफ द c1. म्हणजे आता दुसऱ्या पहिल्या कॉलमला 3 ने गुणायचा. म्हणजे पहिल्या कॉलमच्या प्रत्येक घटकाला. म्हणून a इज इक्विव्हॅलंट टू. आता मी कॉलम वाईज घटक लिहिणार. इथला 2 आहे, त्याची तिप्पट 6 आली. इथला -2, त्याची -6 आली. पहिल्या कॉलमचं काम संपलं. दुसऱ्या कॉलमला स्पर्श करणे नाही. याचा अर्थ तो आहे तसा लिहा. इथं पण ऑर्डर बदलली का? नाही बदलली. मूळ मॅट्रिक्स होता 2/2 ऑर्डरचा. ऑपरेशन अप्लाय केलं रो तरी तीच ऑर्डर. ऑपरेशन अप्लाय केलं कॉलम तरी तीच ऑर्डर. इंटरचेंज बिटवीन रो आणि कॉलम घेतलं तरी ऑर्डर बदलत नाही. म्हणून तर हे लक्षात ठेवा. झालं? त्यानंतर आणि तिसरं आहे, ते सुद्धा इझी आहे. फक्त थोडंसं काळजी तिथं घ्यावी लागते. कारण ऑपरेशन इथं आपल्या दोघांचं आता इथं काय काय होतंय ते बघू. तर सी दॅट. तर थर्ड, त्याचे शब्द बघा कसे आहेत ते. ऍडिंग. सी दॅट. ऍडिंग द मल्टिपल्स ऑफ. Adding the multiples of each element of any row or column. कंसात देतो आता त्याला, ते तुमच्या फरक लक्षात येईल. Adding the multiples of each element of any row or any column by a non-zero scalar k. बघा आताच आपण शिकलो त्याचं थोडंसं मॉडिफिकेशन आहे. ऍडिंग द मल्टिपल्स ऑफ इच एलिमेंट ऑफ एनी रो और एनी कॉलम बाय नॉन झिरो स्केलर के टू द. बघा टू द म्हणजेच काय? कोण ऍड करायचे आपल्याला? मल्टिपल्स. कोणाचे? त्या रो मधल्या प्रत्येक घटकाचे. कोणी? के पटनं म्हणजे किंवा के ह्या स्केलरनं. आणि कुठे ऍड करायचे? to the corresponding corresponding and by non-zero k to the corresponding elements of another row. तर हे लक्षात घ्या. another row or another column. तर सोपं आहे हा, ते काही अडचण नाही. म्हणजे काय करणार आपण? एखाद्या रोची कितीतरी पट करायची आणि ते दुसऱ्या घटकांमध्ये ऍड करायची. परंतु ऍड करताना करस्पॉन्डिंग हा शब्द आहे, तिरकस नाही. मग जसं आपण रो बदलला आहे तसा किंवा कॉलम बदलला आहे तसं तिरकस नाही विचार करायचा.
कारण नेहमी आयुष्यात पण तसंच असतं. सरळ जो माणूस चालतो त्याला अडचण नाही येत. तिरका चालला, ठेच लागली, पडला म्हणून समजा. तसंच आहे इथं सुद्धा. कसं वाक्य आहे? ऍडिंग द मल्टिपल्स ऑफ इच एलिमेंट ऑफ एनी रो ऑर एनी कॉलम बाय नॉन झिरो के टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ अनादर रो ऑर अनादर कॉलम. हे झालं शब्दात. शब्दात थोडंसं लांब वाटतं. आता एवढे शब्दप्रयोग आहेत ते आपले 2-3 शब्दातच येतील आणि मग सीध आहे. नाव इफ वी कॅन मल्टिप्लाय. आता कोणी गुणायचं, कोणाला गुणायचं आणि कुठं ऍड करायचं ते बघा. इफ वी कॅन मल्टिप्लाय बाय अ नॉन झिरो स्केलर के टू द ईच एलिमेंट ऑफ. हे ईच हा शब्द उपयोगाचा आहे हा. ईच एलिमेंट ऑफ जेथ रो. बघा आता आपण काय करणार? जेथ रोच्या प्रत्येक एलिमेंटला के ह्या क्वांटिटीनं नॉन झिरो नंबरनं गुणणार. अँड कमिंग प्रोडक्ट्स COMING अँड कमिंग प्रोडक्ट्स किंवा येणारे गुणाकार. अँड कमिंग प्रोडक्ट्स. प्रोडक्ट्स हा शब्द महत्वाचा आहे. मल्टिप्लाय हा शब्द आहे तिथं. काय म्हटलं मी? इफ वी कॅन मल्टिप्लाय by k not equal to 0 to each element of jth row and coming products are added to the ith row. आरच येत आहे. शेवटी तेच दाखवायचे आपल्याला. corresponding elements of ith row then it is denoted by. त्यावेळेस ते ऑपरेशन ट्रान्सफॉर्मेशन कसं दर्शवलं जातं? तर ri change to. माझा शब्दप्रयोग कसा आहे? ri change to. ith row मध्येच बदल असणार, jth row मध्ये नाही. हे इथं लक्षात ठेवायचं. पण ते तसंच ऑपरेशन असलं पाहिजे. ri change to ri plus k times rj. इथं शब्दानुसार काय आलं? ऍडिंग द मल्टिपल्स ऑफ इच एलिमेंट ऑफ एनी रो. आपण कोणत्या रोला गुणलं? प्रत्येक घटकाला जेथ रोच्या. इथं बघा k टाइम्स rj आणि ते येणारे गुणाकार कशात ऍड केले? ith रो मध्ये. म्हणून बदल कोणामध्ये होणार? ith रो मध्ये. आणि कसा होणार? ri plus k टाइम्स rj. सिमिलरली तसंच कॉलमला. Similarly, if we can multiply by k not equal to 0 to each element of jth column COLUMN and coming products coming and coming products are added to the ith column, then it is denoted as CI change to CI plus k times CJ. म्हणजे आपण जेथ कॉलमच्या प्रत्येक घटकाला k ने गुणलं, येणारे गुणाकार ith कॉलम मध्ये ऍड केले तर ith कॉलम मध्येच असा बदल होणार. म्हणून तर हे तिसरं ऑपरेशन फार उपयोगीचं आहे. आणि मग हिअर अल्सो दॅट ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स डू नॉट चेंज. आता ते कसं घडतंय ह्याचा पण विचार करू. तर सी दॅट ते शब्दात थोडंसं लांब वाटतं, परंतु एकदा कळलं की ते काही प्रॉब्लेम नाही. पण सांगताना मात्र असं सांगावं लागतं. झालं. फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा आपण हा मॅट्रिक्स घेऊ A इक्वल टू दॅट इज जसे 2 3 -1 0 4 5 कसे घ्यावे. आता ऑर्डर किती आली? 1 2 3 3 रो 2 कॉलम. बरोबर. मग आता इथं बघा, म्हणजे इथं आपण कसं त्याला अप्लाय करतो, हे रो कोणाची किती पट कुठे ऍड झाली हे आता विचारात घ्यायचं आहे. आणि मग अप्लाय रोचा विचार करू. अप्लाय R2 चेंज टू. बघा कसं? R2 चेंज टू R2 प्लस 3 टाइम्स R1. R2 चेंज टू 3 टाइम्स R1. Therefore लिहिताना तसंच therefore साइन आलंच पाहिजे. Therefore A is equivalent to. याचा अर्थ ऑर्डर बदलणार नाही. आता बदल कोणामध्ये आहे? R2 मध्ये. याचा अर्थ मी पहिला कॉलम आहे तसा कॉल करतो. इथंच लिहितो 2 आणि 3. थोडी जास्त जागा लागेल कशासाठी ते बघा. आता इथं आता दुसऱ्या रो मध्ये बदल आहे. कसा बदल आहे? R2 प्लस 3 टाइम्स R1. R2 चा घटक आहे तुमचा -1 बघा प्लस 3 टाइम्स R1. इथलाच घटक इथं येतो. बघा 3 टाइम्स R1. R1 मधला घटक कोणाला? तुमचा 2. असं लिहा तिथं.
त्यानंतर इथला घटक कोण आहे 0, त्याच्यात किती पट पहिल्या रोची तिप्पट, म्हणून त्याला मी थोडीशी जास्त जागा ठेवली आणि तिसरा रो तुमचा आहे तसा. इथं जसे शब्द तसे घटक घडल्या. R2 मध्येच बदल आला. पहिला रो मॅट्रिक्सचा जो आहे तोच आहे, तिसरा रो मॅट्रिक्सचा जो आहे तोच आहे. ऑर्डर बदलली का नाही, 3 रो 2 कॉलमच आहेत, परंतु घटक मात्र बदलले. कसे बदलले? R2 प्लस 3 टाइम्स R1 वजा 8 याच्यामध्ये पहिल्या रोची तिप्पट, आणि पहिल्या रोची तिप्पट म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आला 2 आला, म्हणून ते इथं लिहिलेलं आहे. हे स्पष्ट लिहायचं तिथं, लक्षात आलं म्हणजे आपल्याकडनं मिस्टेक होत नाही. इथं सगळा खेळ त्या 4 ऑपरेशन वरती आहे. बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. बरोबर तसं झालं का? R2 प्लस 3 टाइम्स R1, R2 प्लस 3 टाइम्स R1, आणि मग इथं म्हणायचं therefore A is equivalent to, आणि मग आता बघा पहिला रो तुमचा 2 3, आता हे बेरीज गुणाकार वजाबाकी पटकन करायचे. 3 2 6 म्हणजे 5 आले, 3 3 9 म्हणजे 9 अधिक 0 9 आले, दॅट इज 4 5. ऑर्डर तुमची बदलली का? अजिबात नाही. तर असं हे ऑपरेशन्स अप्लाय करायचे. आता कॉलमचं एक बघू. तर सीधा आता कॉलम 2च आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. तर सीधा परफॉर्म और यूज, कुठला शब्द घेऊ आता? यूज C2 चेंज टू C2 प्लस मायनस 3 टाइम्स C1. कसाही घ्या, वजा घ्या, अधिक घ्या, काही अडचण नाही. आणि मग therefore A इक्वल टू, बदल कोणामध्ये आहे? दुसऱ्या कॉलम मध्ये. याचा अर्थ पहिला कॉलम आहे तसाच लिहायचा. आता मी घटक कॉलम वाईज लिहितोय, हे लक्षात घ्या. आणि मग आणखी आता काय घडतंय ते बघा. तर सीधे मग आता इथं काय आलं तुमचं C2 प्लस मायनस 3 टाइम्स C1, हे लक्षात ठेवा. इथला घटक कोण आहे C2 मधला? 3. किती पट घ्यायचे? -3. आणि ही कोणाची? त्याच्याच करस्पॉन्डिंग एलिमेंटची. झालं का? फक्त थोडस मोठा मॅट्रिक्स दिसतो, काही घालायचं कारण नाही. त्यानंतर दुसरा कॉलम मधला घटक 0, परत इथं -3, जसं इथं आहे तसंच आहे. त्याच्यातला करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण? C1 मधला -1. त्यानंतर C2 मधला घटक कोण आहे? 5 -3च. करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे त्याचा? 4. मग इथं ते लक्षात येतं बघा. 3 0 5 C2 -3 -3 टाइम्स C1 मधले घटक 2 -1 4 2 -1 4. आणि मग गुणाकार 1 मिनिट सॉरी. A is equivalent to, not equal, and therefore A is equivalent to. चुकून राहिलं तर तुम्ही लक्ष ठेवायचं. मी घटक आता कॉलम वाईजच लिहिणार. बदल हा तुमचा दुसऱ्याच कॉलम मध्ये झालाय, पहिल्या कॉलम मध्ये नाही. हे इथं मुद्दाम लक्षात ठेवा. आणि मग बघा -6 अधिक 3 -3च राहिले. त्यानंतर -3 -1 अधिक 3 अधिक 0 3च राहिले. -12 अधिक 5 राहिले शिल्लक -7. ऑर्डर डू नॉट चेंज टू दॅट द मॅट्रिक्स. किती व्यवस्थित येते बघा. आणि मग हे येणं फार महत्वाचं होतं. तर अशा रीतीनं आपण हे 3 ऑपरेशन मिळवले. एकदम सोपे आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तर इन दिस वे we can take that the use of that 3 elementary operations of that row type and of that column type. म्हणजे थोडक्यामध्ये हे 3 ऑपरेशन आले. रो वाईज म्हटलं तर Ri इंटरचेंज Rj. सेकंड that Ri change to K times Ri, इथं K not equal to 0. आणि तिसरं बघा Ri change to Ri plus K times Rj. तसेच हे तर होते कॉलमच्या बद्दल. चौथं ऑपरेशन Ci इंटरचेंज Cj. फिफ्थ ऑपरेशन Ci change to K times Ci, परत K not equal to 0. आणि सिक्स्थ ऑपरेशन होतं Ci change to Ci plus K times that of the Cj. तर ह्या 6 ऑपरेशन वरती आता आपण कॉन्सन्ट्रेट होणार आणि मग मॅट्रिक्सचा पुढचा भाग आपल्याला आणखी मिळून जाईल. तर अशा रीतीनं
तुम्हाला हे आज मिळालं. आज तुम्ही व्यवस्थितरित्या पुस्तकातलं ऑब्झर्व करा. आता जे आपण सादर केलं ह्या नवीन पद्धतीमध्ये व्हिडिओद्वारे ते पण लक्षात घ्यायचं आणि मग तुम्हाला ते व्यवस्थितरित्या मिळेल. बरोबर. तर उद्याच्याला याच्यावरचे साधे साधे उदाहरणं बघू. तर ह्या बारीक बारीक गोष्टी तिथं आहेत. पुस्तकात तुम्ही वाचा. काही राहिला असेल तर तुम्ही कन्फर्म करा. नसेल तर आस्क टू मी. परंतु तुम्ही ते घरी ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. तर वी कॅन स्टॉप हिअर.